मासाहेब, हा सामने दिसतो तो खुबलढा बुरुज, त्यावर थेट दिसते ती मावळती माची. राजांनी उजवी तर्जनी उठवून रोख दाखविला. शेजारी उभे असलेले संभाजीराजे तो बुरुज व माची निरखू लागले. राजे, आमच्यासाठी हा सवता वाडा कशाला उभा केलात? जिजाऊ समोर बघत म्हणाल्या. राजे गंभीर झाले. जिजाऊंच्या उजाड माथ्याकडे बघताना त्यांचा आवाज धरल्यासारखा झाला. मासाहेब, आम्ही काय करू शकतो आपल्यासाठी? आमचा तो वकूब नव्हे. शरीर सोलून त्याच्या मोजळ्या आपल्या पायी आम्ही चढविल्या तरी ते थिटे आहे. तुम्ही आम्हास कधी बोलला नाहीत, पण तुमच्या महालावरून जाताना आम्ही ऐकली आहे तुमच्या घशात घोटाळणारी दम्याची उसळ. मासाहेब, तुम्हाला गडावरची गार हवा नाही झेपणार, त्यासाठी हा वाडा आहे. राजे थांबले. संभाजीराजे राजांच्याकडे बघत राहिले. आम्ही समोरचा बुरुज व माची का दाखविली ध्यानी नाही आले मासाहेब? राजांनी पुन्हा समोरच्या बुरुजाकडे बोट रोखत विचारले. नाही समजलो. काही खास? जिजाऊंनी राजांच्या कपाळीचे शिवगंध निरखले. मासाहेब, तुम्ही या वाड्यात राहणार. आम्हास गडावरच राहणे भाग आहे. आपले दर्शन घेतल्याशिवाय आमच्या गळ्याखाली पाण्याचा घोटही उतरत नाही. म्हणून या वाड्याची बांधणी आम्ही इंदळकरला तिरकी कोणी धरण्यास सांगितली. वरच्या त्या खुबलढा बुरुजावरच्या माचीवर आम्ही उभे राहिलो की या सदर जोत्यावर उभ्या असलेल्या आपल्या मूर्तीचे आम्हास दूरवरून का होईना दर्शन घडेल. जग पूर्वेला सूर्योदय पाहते, आम्ही पश्चिमेला पाहू. राजे वेड्यासारखे माचीकडे बघत राहिले. डोळे पाण्याने भरून आलेल्या जिजाऊ राजांच्याकडे बघत राहिल्या. संभाजीराजांनी समोरच्या रायगडाचा उंचावा क्षणभर निरखला. पुन्हा राजांच्याकडे बघताना त्यांना वाटले, रायगड थिटा आहे. महाराज साहेबांच्या कमरेला बांधलेल्या धोप तेगी एवढा. ठरल्या मुहूर्ताला पालख्या आणि मेणे पाचाडच्या वाड्याबाहेर पडले. पहाटेचा गारवा धरून भुई रायगडची चढण चढू लागले. झाडाझुडपात दडलेली वाटेवरची फुलबाग आली. मेणे पालख्या ठाण आल्या. सामोरा आलेल्या माळ्याचा मुजरा आपलासा करीत जिजाऊ, संभाजीराजे, राणीवसा सर्वांसह राजे बगीच्यात आले. गुलाब, कर्दळ, मोगरा, मावळ शेवंती, अबोली, अनंत अशा रंगबेरंगी फुलांचा जमाव बागेत चारी बाजूला दाटला होता. त्यांचा मेळ पडलेला मजेदार सुगंध सगळीकडे पसरला होता. राजे एका गुलाबाच्या रोपट्याजवळ थांबले. हा उत्तरी मोगलाई वाण मासाहेब, असे म्हणत राजांनी एक फुलू घातलेला गुलाबकळा खोडला आणि जिजाऊंच्या हाती दिला. ते बघताना संभाजीराजांना औरंगाबादेतील शहजाद्याचे बोल आठवले. गुलाब भी खूबसूरत होता है. रिवाज म्हणून हाती घेतलेला गुलाबकळा जिजाऊंनी निरखला. कुणालाच न कळणारी अशी एक दुखरी भावछटा त्यांच्या सुरकुतल्या मुद्रेवर पसरली. त्यांना राजांना म्हणावेसे वाटले, फुलाचा हा वाण आम्ही बघितला आहे राजे, खूप जवळून. काटे असलेला सर्वात देखणा वाण हाच. जिजाऊंनी आपल्या हातातील गुलाबकळा तसाच संभाजीराजांच्या हातात ठेवला. जणू ते फूल जवळ असणे हा संभाजीराजांचा हक्क होता, वसा होता. हाती फूल घेतलेल्या संभाजीराजांना बघताना जिजाऊंना मन पलटी खाऊन मागील काळात गेल्याचा भास झाला. तेच साफ डोळे, कपाळीचा तशीच भरगच्च गादी. बाग नजरेखालून घालून स्वाऱ्या पुढची चढण चढू लागल्या. लहान दरवाजा हा गडाचा पहिला दगडबंद दरवाजा आला. भुई थांबले. राजे, संभाजीराजे पालखी उतार झाले. अदबीने पुढे होत आबाजी पंतांनी राजांच्या हाती श्रीफळ दिले. राजांनी गडाच्या प्रथम दरवाजाच्या उंबरठा ओलांडण्यापूर्वी श्रीफळ वाढविले.
बकले दुहाती फेकून दिली. हाताला धरून त्यांनी प्रथम जिजाऊंना उंबरठा ओलांडू दिला. मग ते संभाजीराजे उंबरठ्यावर गेले. जिजाऊ गडाचा कमानबंद दरवाजा निरखू लागल्या. जोड कमानीचा तो भक्कम दरवाजा बघून त्या सुखदिल झाल्या. गडचढीचा पहिला टप्पा संपला. दुसरा सुरू झाला. आता भोयांच्या कपाळी घामाची थेंबावळ उठू लागली. मध्येच थांबून ते थोप्यांवर मेणे पालख्या तोलून उभ्या उभ्या आपली भरली छातवाने सुमार करून घेऊ लागले. अंबरकोठ्या मागे पडल्या. पहिल्या चौकीची दगडी ओवरी मागे पडली आणि उभा रायगड हा एक वस्तुपुरुष असून तो आपला जबडा ताणून उभा आहे असा भास निर्माण व्हावा, तो महादरवाजा समोर आला. राजांनी महादरवाजाची पूजा बांधली. दोन भक्कम बुरुजांना धरून या दरवाजाच्या दुहाती उंच नक्षीदार तटबंदी फिरली होती. वर नगारखान्याची व्यवस्था होती. भोसले मंडळ दरवाजा पार होताना रायगडवरची पहिली नौबत झडली. राजे, जिजाऊ, संभाजीराजे यांच्यावर सोनमोहरा उधळण्यात आल्या. आता गडाची खडी चढण सुरू झाली. राजे, संभाजीराजे पालखी उतार होऊन जिजाऊ बसलेल्या मेण्याच्या दुतर्फा झाले. हत्ती टाके मागे पडले. समोर आभाळात घुसलेले द्वादशकोनी 5 मजली मनोरे दिसू लागले. जसा रायगड आपले मनोऱ्याचे दोन्ही भक्कम हात उभवून वरच्या आभाळाला मूकपणे साद घालीत होता. गोल घेराचा गंगासागर तलाव आला. जिजाऊंचा मेना थांबला. एक हात राजांनी धरला आहे, दुसऱ्या हाताचा आधार संभाजीराजांनी घेतला आहे. अशा थकल्या जिजाऊ गंगासागराच्या काठाशी आल्या. जिजाऊ, राजे, संभाजीराजे गंगासागरात पडलेल्या आघाडी मनोऱ्याचे देखणे प्रतिबिंब बघू लागले. हरवल्या डोळ्यांनी गंगासागरात केवढ्या थोर गोष्टीचा जमाव झाला होता. द्वादशकोनी उंच मनोरे, डोकावलेले भोसलाई त्रिदळ आणि वरचे निळेशार आभाळ. त्या तिघांपैकी कोणालाच बोलावेसे वाटत नव्हते. एकाएकी ते आपोआप घडलेले देखणे पानचित्र हिंदोळले आणि विलग झाले. तलावाच्या काठावर ओळंबलेल्या अगंब्याच्या एका फांदीवरून बराच वेळ मोहरा धरून गोळ्यासारख्या बसलेल्या एका मुठी एवढ्या खंड्या पक्ष्याने उसळी घेत गंगासागरात सूर टाकला. लाटाच लाटा उठल्या. संभाजीराजे त्या सुराने दचकले. त्यांनी पाण्याबाहेर उमाळी घेऊन उठलेल्या त्या लहान वाटणाऱ्या फडफडत्या पक्ष्याच्या चोचीत मासोळी पाहिली. मग हट्टाने त्यांचे डोळे त्या पक्ष्यामागून दौडत गेले. पुन्हा फांदीवर बसलेल्या खंड्याने मानेला दिलेला झटका संभाजीराजांना दिसला. मासोळीची एक तळपती रुपेरी तार उन्हात फेकलेली त्यांना दिसली आणि ती क्षणात खंड्याच्या चोचीआड झाली. मासोळी होत्याची नव्हती झाली. खंड्याने शीळ भरली संतोषाने. संभाजीराजे ती ऐकून अस्वस्थ झाले. मनोऱ्यांनी सुरूर केलेल्या बाले किल्ल्याच्या सदर दरवाजात स्वाऱ्या आल्या. हिरोजी इंदळकराने पुढे येत राजांच्या हाती एक पाय बांधले, काळे कोंबडे दिले. राजांनी ते दरवाजावरून 3 वेळा उतरून दूर फेकून दिले असते. चुन्या दगडांनी घडलेल्या वस्तूलाही एक न दिसणारे बाळसे असते. त्यालाही दृष्ट लागण्याचा संभव असतो. त्यासाठी हा उतारा होता. राजांनी बाले किल्ल्याच्या दरवाजाची पूजा बांधली. त्यावर मोहरा उधळल्या आणि पृथ्वीवरच्या कुठल्याही गडाला ज्यांची पायधूळ मस्तकी घेताना धन्य वाटावे अशा जिजाऊंना मध्ये घेऊन राजे संभाजीराजे यांनी रायगडाच्या बालेकिल्ल्याच्या सदर दरवाजाच्या दगडी उंबरठा ओलांडला. स्वप्ननगरीचे दालन उलगडावे तसा पालखी दरवाजा पार करताच बालेकिल्ल्याचा
ऐन शिलावटी भाग समोर आला. एकाच एक लागून असलेल्या 7 महालांच्या माळमध्ये असलेल्या जोड चिरेबंद इमारती समोर होत्या. त्यातील कुठल्याही महालाच्या मजल्याला लागून पुढे झुकलेल्या माळवतात उभे राहिले तर आतल्या चौकात दगडी पाटातून फिरवलेल्या पाण्यातील माशांची पाठशिवणीची अविरत खेळी सहज दिसावी अशी चतुर सोय केली होती.